कुठले काका तुम्ही? शेलवड. काय परिस्थिती तुमची शेतीची सध्या पेरणी वगैरे? परिस्थिती म्हटलं म्हणजे आता पावसाचे वेळ झाली पण पाऊस पडत नाही बा. एक 20 दिवस एमटी निघून गेले. बियाणे घ्यायला आले तर पावसाचा विचार करणार पडतो. कोळीत टाकून ठेवलं तर वेळेवर पडीन की नाही पडीन, कमी पडीन का जास्त पडीन, त्याचं बी म्हणजे डबल पेरणीचं संकट उभं राहू शकते बा. कमी पडला जास्त पडला तर त्या हिच्यात म्हणजे चिंतेत आहे बा शेतकरी. वेळ तुम्ही पहिले लेट झाले पेरणी करायला. हा पेरणी करायला काम कसं जाईल मग? हंगाम आता या 2-4 दिवसामध्ये पेरणी झाली तर ठीक राहील, पण हप्ता ओलांडला तर मग नुकसानकारक राहील. म्हणजे उतारा नाही बसणार बा मला कापाशीले मकाले उतारा बसू शकत नाही बा. आता एक 8-10 दिवस जर का लेट झाला तर आठ दिवसात झालं पाहिजे. हा ह्या हप्त्यात पेरणी झाली तर शेतकऱ्याचं समाधान होईल, नाही तर मग चिंताकारक राहील. दरवर्षी साधारणतः जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाची सुरुवात होते, परंतु यावर्षी आज 20 तारीख येऊन गेलेली, जवळजवळ 15 दिवस उशीर झाला. अजूनही पावसाचे कुठल्याही प्रकारचे लक्षण दिसत नाहीये. शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे. 20 ते 30% शेतकऱ्यांनी जमिनीत कोरड्या स्वरूपात बियाणे टाकून ठेवलेले आहे. पाऊस जर ह्या 4-5-8 दिवसाच्या आत जर चांगल्या परिस्थितीत आला तर शेतकऱ्याचं समाधान आहे. नाहीतर पाऊस कमी जास्त झाला तर डबल पेरणीचं संकट आणि उताराही कमी बसेल, उत्पन्नही कमी होईल. एक शेतकऱ्यांच्या मनात धाकधूक आहे. आता तुम्ही बियाणे एवढं साठा करून ठेवलाय, हा. सध्या किती पर्सेंट विक्री झाली? साधारणतः आमची 60 ते 70% बियाण्यांची विक्री झालेली आहे. बऱ्याच कंपन्यांचे माल पडून आहे. आमचंही त्याच्यात नुकसान आहे, कंपन्यांचंही नुकसान आहे. बाजूला